नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लेखक वरद देशपांडे सॅटेलाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण सिलेबस चालिसा या पुस्तकाची कन्सेप्ट आणि या पुस्तकामागचा उद्देश काय, म्हणजे आपण जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो त्याच्यासाठी हे पुस्तक कसं उपयोगी ठरणार आहे हे आपण पाहणार आहोत। आणि सर्वप्रथम आपल्या सर्वांना सांगण्यात आनंद होत आहे की हे पुस्तक आल्यानंतर अगदी कमी वेळातच या पुस्तकाला तुम्ही जो अति उत्तम प्रतिसाद दिला, त्यामुळे पुस्तक हे अगदी कमी कालावधीतच ॲमेझॉनवर बेस्ट सेलर नंबर 1 मध्ये देखील पोहोचले। त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। या पुस्तकामध्ये आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे किंवा संयुक्त पूर्व परीक्षा आहे याचा जो पूर्व परीक्षेचा जो अभ्यासक्रम आयोगाने दिलेला आहे त्यांच्या साईटवर, त्या अभ्यासाचा आपण सिलेबसचं हे डिकोडिंग केलेलं आहे। म्हणजे कसं की महाराष्ट्र राजपत्रित पूर्व परीक्षा अभ्यासक्रम हा जो आपण अभ्यासक्रम पाहतो तो आपण पाहतो की एका पेजवर दिलेला असतो अभ्यासक्रम। जसं की राज्यसेवा किंवा संयुक्त मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम हा आपण घटकनिहाय पाहतो, म्हणजे आयोगाने जो आपल्याला हा सिलेबस दिला आहे मुख्य परीक्षेचा तो घटकनिहाय दिलेला आहे। परंतु पूर्व परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो केवळ एकाच पानावर दिलेला आहे। तर त्या एका पानावर जो प्रत्येक जे विषय दिलेले आहेत तर त्या विषयाचं पूर्ण डिकोडिंग आपण जीएसचं हे जे डिकोडिंग आहे ते डिकोडिंग या पुस्तकात आपण दिलेलं आहे। त्याच्यामध्ये प्रत्येक विषयातील प्रत्येक प्रकरणाचं हे त्या परीक्षेला, म्हणजे राज्यसेवा असेल किंवा संयुक्त असेल, त्या परीक्षेला कसं वेटेज आहे ते आपण या पुस्तकात दाखवलेलं आहे। म्हणजे सिलेबस जो पूर्ण दिलेला आहे त्या सिलेबसमध्ये प्रत्येक प्रकरणात किती घटक आहेत, किती उपघटक आहेत, पैकी त्या घटक उपघटकांवर आतापर्यंत आयोगाने कोणत्या घटक उपघटकांवर प्रश्न विचारलेले आहेत ते पण आपण पीवायक्यूच्या माध्यमातून तिथं दाखवलेले आहेत। म्हणजे अर्थात केवळ पीवायक्यूचा तिथं संदर्भ दिलेला आहे की कोणकोणत्या वर्षीत हे पीवायक्यू विचारलेले आहेत। त्याच्यानंतर प्रकरणावाईज आपण हे पूर्ण विषय हे जे आहेत हे डिकोड केलेली तिथं ते प्रकरण, त्या प्रकरणात किती घटक आहेत, किती उपघटक आहेत, यानुसार जेव्हा हे प्रकरण आणि त्यातील घटक उपघटक हे आपण जेव्हा पीवायक्यूला इंटरलिंक करतो तेव्हा आपल्याला एखाद्या प्रकरणाचं हे एक मायक्रो ॲनालिसिस होऊन जातं। ते मायक्रो ॲनालिसिस आपलं या माध्यमातून इथं होऊन जातं। या माध्यमातून आपल्याला प्लॅनिंग करणं, या विषयाचा अभ्यास करण्यासाठी प्लॅनिंग करायला अगदी सोपं जातं। हे प्लॅनिंग करताना आकलन जे आहे एखाद्या विषयाबाबतीत की आयोगाची प्रश्न विचारण्याची टेंडन्सी कशी आहे, कोणत्या उपघटकांवर आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत व कोणत्या उपघटकांवर किंवा घटकांवर इथून पुढे प्रश्न विचारतील, हे आपल्याला आकलन करण्यासाठी अगदी सोपं होईल। याच माध्यमातून प्रेडिक्शन आणि या प्रकारे जर का तुम्ही अभ्यास केला, म्हणजे पूर्व परीक्षेची जर का आपल्याला एखादी चौकट लक्षात आली आणि त्यानुसार जर का आपण अभ्यास केला तर आपण नक्की सक्सेस होऊ। कारण जे पण कोणी कॅन्डिडेट असतात, म्हणजे जे पण सिलेक्टेड कॅन्डिडेट्स असतात, जे अधिकारी होतात, तर त्यांच्या व्याख्यानात ते आपल्याला सुरुवातीलाच आपल्याला सांगत असतात की आम्ही सिलेबस, पीवायक्यू, ॲनालिसिस या आधारावर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि त्या माध्यमातून आज आम्ही सक्सेस झालेलो आहोत। त्यांच्या सक्सेस स्टोरीमध्ये म्हणजे आपल्याला ही गोष्ट आपल्याला प्रकर्षाने दिसून येते की त्यांनी सिलेबस, पीवायक्यू व ॲनालिसिस या गोष्टीला अतिशय जास्त वेटेज दिलेलं आहे। बाकी चौथी गोष्ट म्हणजे जी की आपल्याला माहितीच आहे, बुक लिस्ट ते जे सांगत असतात आपण अगदी कुतूहलाने ते ऐकत असतो आणि बऱ्यापैकी ऑलमोस्ट ही जी बुक लिस्ट आहे ही सारखीच असते। अगदी त्याच्यात थोडा जास्त कमी नवीन काही कंटेंट डेटा आलं असेल, पुस्तक आलं असेल, त्याची थोडीफार भर पडताना आपल्याला दिसते, परंतु ऑलमोस्ट या गोष्टी तशाच असतात। तर या माध्यमातून जर का म्हणजे आपल्याकडे जर का सिलेबस, म्हणजे कोणीही फॅकल्टी असू द्या, अकॅडमीवाले असू द्या किंवा कोणी देखील मार्गदर्शक असेल, आपल्याला एक गोष्ट पहिल्यांदा सांगतात की अभ्यास करताना तुम्ही सिलेबस समोर ठेवा। परंतु सिलेबस जो एकाच पानावर आहे, जी की मानसिकता आपली झालेली आहे की पूर्व परीक्षेत काहीही विचारता, मुख्य परीक्षेपेक्षा पूर्व परीक्षेचा सिलेबसचा आवाका अतिशय जास्त असतो, तो आपला या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वप्रथम दूर होण्यास मदत होईल। कोणत्या पद्धतीने या पुस्तकाची मांडणी येते तर आपण पुढे पाहणारच आहोत। हे झाले या पुस्तकाचं वैशिष्ट्य। त्या आधारावर आता आपण पुस्तकाची रचना कशी केलेली आहे ते आपण दाखवून देऊ। हे सर्वप्रथम मनोगत इथं दिलेलं आहे की पुस्तकाचा तुम्हाला नेमका कसा फायदा होणार काय हे, आणि या पुस्तकाची वैशिष्ट्ये म्हणजे या पुस्तकाचं वेगळेपण, काळाची गरज असणारे पुस्तकं हे तुम्ही अवश्य एकदा वाचून घ्या। जेव्हा कधी तुम्ही पुस्तक पाहताल तेव्हा हे नक्की तुम्ही एकदा वाचून मग पुढे अभ्यासाला सुरुवात करू शकता। याच्यामध्ये या प्रकारे आपण दिलेले राज्यपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा परीक्षेचा अभ्यासक्रम, म्हणजे त्यात हे जे समावेश आहे या विषयांचा, हे विषय
आणि नंतर अर्ध पुस्तक म्हणजे जवळपास हे 125 पानांचे हे राज्यसेवाचे, आणि त्याच्यानंतरचं अर्ध पुस्तक हे संयुक्त पूर्व परीक्षेचं सिलेबस डिकोडिंग. हा झाला अभ्यासक्रम. म्हणजे जसं की तुम्हाला समजा माझा विषय इतिहास आहे, इतिहास विषयाबाबतीत तुम्हाला एक सांगतो. अभ्यासक्रममध्ये आपल्याला राज्यसेवेच्या अभ्यासक्रममध्ये आपल्याला दिलेला आहे भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या भारांशासह ॲज इट इज हा सिलेबस आहे. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता भारताचा इतिहास दिलेला आहे. मग याच्यात तुम्हाला हे नाही दिलेले की प्राचीन इतिहास पण आहे, याच्यात मध्ययुगीन इतिहास पण समाविष्ट आहे, आधुनिक भारताचा इतिहास पण समाविष्ट आहे. हे आपल्याला इथं कुठेही दिलेलं नाही. परंतु हे तर आपल्याला राज्यसेवेचा अभ्यास करताना प्राचीन इतिहास मध्ययुगीन इतिहासाचा विशेष अभ्यास करावा लागतो. परंतु हे आपल्याला इथे दिलेले आहे का, नाही दिलेले. बरं, संयुक्त पूर्व परीक्षेत जो लाईन दिलेली त्यात सुद्धा म्हणजे ती पण याच प्रकारे लाईन दिली, पण त्यात आहे का प्राचीन मध्ययुगीन इतिहास, त्यात नाही, संयुक्तमध्ये नाही. मग राज्यसेवेमध्ये आपण याच्यात कसं काय प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाचा समावेश करू शकतो का, कारण PYQचा संदर्भ घेऊ. म्हणजे जी पण पूर्ण पुस्तकात आपण राज्यसेवा असेल किंवा संयुक्त परीक्षा असेल, जो पण पूर्ण आपण सिलेबस डिकोड केलेला आहे हा PYQचा आधार घेऊन केलेला आहे. म्हणजे प्रत्येक प्रकरणात घटक उपघटक तर आहेच, परंतु PYQनी आपल्याला काही नवीन घटक उपघटक इंट्रोड्यूस करून दिलेले आहेत का, त्या अनुषंगाने आपण पूर्ण सिलेबसची फ्रेमिंग केलेली आहे. तर याच्यामध्ये भारताचा इतिहास झाला, राष्ट्रीय चळवळ झाली. आता राष्ट्रीय चळवळमध्ये पण मवाळ युग आहे, जहाल युग आहे, गांधी युग आहे, ती देखील इथं दिलेली नाही, ते आपल्याला लक्षात घे. महाराष्ट्राच्या भारांशासह म्हणजे याच्यात समाज सुधारकांचं पण विशेष योगदान असतं, ते पण समाज सुधारक ॲज इट इज आपल्याला दिलं नाही, ते आपल्याला याच्यात लक्षात येऊन जाईल. सर्वप्रथम तर आपण प्रत्येक विषयाचं म्हणजे राज्यसेवामध्ये इतिहास विषय असेल किंवा संयुक्तमध्ये इतिहास विषय असेल, त्या परीक्षेचं आपण बॅकग्राऊंड पहिले दिलेले, की म्हणजे हा विषय तुम्ही कसा अभ्यास करायला पाहिजे. जसं की आता इथं दिले आयोगाने दिलेला अभ्यासक्रम, भारताचा इतिहास प्राचीन मध्ययुगीन आधुनिक आलं, राष्ट्रीय चळवळ जहाल महाल गांधी युग आलं, पुन्हा महाराष्ट्राच्या भारांशासह महाराष्ट्राचा इतिहास व समाज सुधारक. मग त्याच्यामध्ये आपण हे दिलेले की या विषयाचा तुम्ही अभ्यास कसा करायला पाहिजे, विषयाची प्रश्नसंख्या कशी आहे. म्हणजे आता 13 पासून ते 23 पर्यंत 11 वर्षांमध्ये आपण प्राचीन इतिहासावर किती प्रश्न विचारलेले आहेत, एकदम म्हणजे फॅक्च्युअल आपण सगळ्या घटक उपघटकांचं हे आपण मार्किंग म्हणजे आकडेवारीच दिलेली. म्हणजे जे काही आपण अवांतर असं म्हणू शकतो की महाराष्ट्राच्या इतिहासावर पण राज्यसेवा प्रश्न विचारते, त्याच्यावर पण प्रश्न येत असतात, पण किती येत असतात, कधी आलेले आहेत, कोणते आलेले आहेत, किती आलेले आहेत, हे आपल्याला या बॉक्सवरून कळायला सोपं जाईल. जसं आपण म्हणतो की प्राचीन इतिहासावर जास्त प्रश्न येत असतात, मध्ययुगीनवर त्या मानाने कमी येत असतात, पण कमी म्हणजे किती कमी, किती नाही कमी, प्राचीनवर जास्त म्हणजे नेमकं किती जास्त. आणि त्याचा पूर्ण 13 ते 23 पर्यंतचा जो ग्राफ आहे तो ग्राफच आपल्याला या माध्यमातून दिलेला आहे. आणि प्रत्येक विषयात आपण दिले, हा राज्यसेवेसाठी वेगळा आणि कंबाईनसाठी पुन्हा वेगळा असणार आहे. तर आपण तसं इथं पाहू शकतो 13 ते 23 प्रत्येक प्राचीन मध्ययुगीन आधुनिक. आता मी सर्व काही सांगत नाही, तुम्हाला हे पाहायचाना तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकतात. या माध्यमातून तुम्हाला लगेच लक्षात येईल की आपण कशी तयारी कोणत्या विषयाची करायला पाहिजे. तर ठीक आहे. नंतर मग विषयाचे स्वरूप. हे विषयाचे स्वरूप म्हणजे हे एक प्रकारचं ॲनालिसिसच आहे. तुम्हाला पूर्ण विषय कोणत्या माध्यमातून अभ्यासायचा आहे हे आपण या विषयाच्या स्वरूपमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. पुढे जसं की भारताचा इतिहास, हा ॲनालिसिसचा जो बॉक्स आहे हा आपण प्रत्येक विषयातल्या प्रत्येक प्रकरणासाठी दिलेला आहे. ठीक आहे. हा म्हणजे हे एक प्रकारची आपल्या पुस्तकाची रूपरेषाच आहे. ठीक आहे. प्रकरण प्राचीन भारताचा इतिहास, परीक्षा राज्यसेवा पूर्व परीक्षा, प्रश्नांची संख्या जे पण काही आता आपण इथं बघितलं पहा. ठीक आहे. हे जे टोटल प्रश्नसंख्या आहे, प्रश्नसंख्या किती ती 35. स्वरूप संक्षिप्त. ठीक आहे. म्हणजे संकल्पनात्मक हे प्राचीन भारताच्या इतिहासावर आतापर्यंत प्रश्न विचारले किंवा कमी विचारलेत, अगदी फॅक्च्युअल याचं स्वरूप आहे. प्रकरणाचा दर्जा कमी मध्यम जास्त अत्यंत जास्त याचा आहे. एक्झाम व्ह्यू, मग प्राचीन भारताचा इतिहास चा अभ्यास तुम्ही कोणत्याही पुस्तकाच्या माध्यमातून कोणत्या बॅचच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला कोणत्या पद्धतीने हा विषय टॅकल करायचा आहे. ठीक आहे. ते आपल्याला पहिले इथं दिलेले आहे एक्झाम व्ह्यूमध्ये. त्याच्यानंतर जसं की सिंधू संस्कृती हा एक घटक झाला. सिंधू संस्कृतीमध्ये जसं की सिंधू संस्कृतीचे शोधकर्ते व त्यांनी शोधलेली नगरे, राज्यसेवा पूर्व 2017 यावर प्रश्न येऊन गेलेले आहे. ठीक आहे. सिंधू संस्कृती एक घटक झाला, त्याच्या अंडरमध्ये हे उपघटक झालेले आहेत. आणि ज्या उपघटकांवर आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत, जसं की प्राणीवर विचारलंय, लिपी अतिशय महत्त्वाचं आहे. लिपीवर आतापर्यंत राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला नाहीये, ते तुम्हाला हे संभाव्य घटक आहे. पहा, ज्या उपघटकांवर आतापर्यंत प्रश्न विचारलेला आहे त्याच्यावर पुन्हा विचारलेला नाहीये आतापर्यंत राज्यसेवा पूर्वमध्ये. आपण एक्सप्लेनेशनमध्ये पाहतो तर आपण पुन्हा तेच ते वाचू, परंतु नगर रचना, महत्त्वाची ठिकाणे, त्यांची वैशिष्ट्ये, भौगोलिकदृष्ट्या विस्तार, हे घटक आपल्याला
संभाव्य घटक असणार आहे, या घटकांची आपल्याला तयारी करायची. एक्सप्लेनेशन बुकमध्ये दिलं असेल तर बेटर आहे, नाहीतर तुम्हाला त्याच्या बाहेर जाऊन हे उपघटक करायचे. कारण प्राणींवर प्रश्न विचारलाय, मुद्रावर प्रश्न विचारलाय आणि शोधकर्ते त्यांनी शोधलेले नगरे यावर प्रश्न विचारून याच्या पुढे कोणते उपघटक करायचे लगेच ते आपण इथे दिले. आणि त्यानंतरही तुम्हाला जी महत्त्वाची परीक्षाभिमुख माहिती वाटत असेल सिंधू संस्कृती बाबतीत ती इथून पुढे करायची. ठीक आहे. तसंच ताम्रपाषाण युग पैकी कोणत्या भारतातील अवशेष, महाराष्ट्रातील अवशेष यावर प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, हे करायचे. उरलेले उपघटक आहेत. त्याच्यानंतर बौद्ध धर्म आतापर्यंत प्रश्न विचारलेला नाही, परंतु याचा अर्थ म्हणजे बौद्ध ग्रंथावर विचारलेले आहेत, परंतु बौद्ध धर्माची स्थापना एवढे जे त्रिरत्न, अष्टांग मार्ग, पंचशील तुम्हाला माहिती याचं किती परीक्षेसाठी महत्व आहे, परंतु आतापर्यंत प्रश्न विचारलेले नाहीत. म्हणून हे अतिशय संभाव्य घटक आहेत. पैकी फक्त म्हणजे अंगुत्तर निकाय, बौद्ध ग्रंथ अंगुत्तर निकाय याच्यावर जर का प्रश्न विचारलेला आहे 17 मध्ये राज्यसेवा पूर्वमध्ये, तर तुम्हाला बौद्ध धर्म पूर्ण एवढे घटक तुम्हाला करणे. म्हणजे आपण कसं केलेलं आहे या पुस्तकाच्या माध्यमातून की प्रत्येक प्रकरणात प्रत्येक विषयाची चौकट केलेली, या चौकटीच्या बाहेर तुम्हाला वाचायची काही गरज नाही. एवढं जरी तुम्ही केले तर प्रश्न जे आहेत हे याच भोवती, म्हणजे तुम्ही कोणतं पुस्तक जरी पाहिलं त्यामध्ये हे ऑलमोस्ट बऱ्यापैकी तुम्हाला घटक दिलेले असतील, व ज्या कोणत्या पुस्तकामध्ये नोट्समध्ये तुम्हाला हे घटक यातले काहीच घटक दिसतील, उर्वरित घटक त्यात दिलेले नसतील तर ते तुम्हाला एक्स्ट्रा करून घेणे. तुम्हाला ते नोट्सच्या माध्यमातून तुम्ही लिहून करा किंवा काय, परंतु एवढे घटक तुम्हाला उपघटक करणंच आहे बौद्ध धर्म म्हणजे जे पण कोणते आपण घटक दिले त्यातल्या उपघटकांबाबतीत. ठीक आहे. आणि याच्यावरून तुम्हाला वेटेज सुद्धा लक्षात येतं की कोणकोणत्या, जसं की मौर्य साम्राज्य झालं, शुंग घराणे, कण्व घराणे, याच्यापैकी तुम्हाला मौर्य साम्राज्यावर लगेच दिसतं की किती प्रश्न येऊन गेले. मग तुम्हाला हा घटक जो आहे हा पूर्ण सखोलरित्या अभ्यासणं गरजेचं आहे, हे तुम्हाला याच्यातून लक्षात येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मध्ययुगीन भारताचा इतिहास, प्रश्नांची संख्या 26 आहे आणि जास्तच आहे, म्हणजे तुलनेने याला आपण अत्यंत जास्तपेक्षा जास्त दिलेला आहे दर्जा. मग ठीक आहे, एक्झाम व्ह्यू काय हा पण तुम्ही लगेच वाचून त्यानुसार याच्यातले पण तुम्ही घटक उपघटक पाहू शकता. ठीक आहे. आतापर्यंत एवढ्या चालुक्य साम्राज्य, पल्लव घराणे याच्यावर आतापर्यंत प्रश्न विचारलेले नाही आले, परंतु मध्ययुगीन भारताचा इतिहासचा अभ्यास करताना हे घटक करणं अपेक्षित आहे. परंतु एवढेच करा, याच्यापेक्षा जास्त तुम्ही लोड घेऊ नका. संदर्भ पुस्तकात किती जरी जास्त दिलेले असतील, आपल्याला काय करायचे, जेवढे काही परीक्षाभिमुख घटक उपघटक आहेत सिलेबसला अनुसरून त्याचाच अभ्यास करायचा. म्हणजे कसं, आपली एक सिलेबसची एकदा चौकट क्लिअर झाली, त्यानुसार आपला जर का एकदा अभ्यास झाला तर परीक्षेत येणारे ऑलमोस्ट प्रश्न म्हणजे 90% प्रश्न आपल्याला तुम्हाला नक्कीच सॉल्व्ह करता येऊ शकणार. ठीक आहे. आणि सगळेच्या सगळे पुन्हा एक क्वेरी येऊन जाते की तुम्ही जर का घटक एवढ्या चांगल्या प्रमाणात डिकोड जर का केलेलं आहे, प्रत्येक विषयातले प्रत्येक प्रकरण एवढे डीपमध्ये जर का दिले, तर याच्या बाहेर कधी प्रश्न येऊ शकतो का? तर मी सांगतो की प्रश्न येऊ शकतो आणि ते आलेले पण आहे. आणि ते आपण प्रत्येक विषयाच्या नंतर, म्हणजे जसं इतिहास विषय संपला त्याच्यानंतर आपण ते दाखवलेले पण आहे. त्याला आपण काय म्हणतो, आउट ऑफ बॉक्स प्रश्न म्हणतो. या पुस्तकामध्ये आपण त्याला आउट ऑफ सिलेबस म्हटलेले ते पण प्रश्न आहेत. कारण कसं आहे, आपण 15च्या 15 प्रश्न यायलाच पाहिजे, 10च्या 10 यायलाच पाहिजे असं आपण चॅलेंज घेऊच शकत नाही स्वतः बाबतीत. काही प्रश्न असतात जे आउट ऑफ बॉक्स असतात की ते या सिलेबसमध्ये पण कुठंच दिसणार नाही. मी जर का PYQ आलेला आहे मग मी कुठंतरी तो एक घटक उपघटक टाकला असं नाही. मी हे सांगतो की तुम्ही एवढेच करा. याच्या बाहेर जर का प्रश्न आला तर तुम्ही याच्यातही नाही टाकणार, तुम्ही नका करू, कारण तो एखादा प्रश्न एक्सेप्शनल केसेसमध्ये तो येऊन गेलेला आहे. ठीक आहे. ते पण आपण प्रश्न पाहूया. ठीक आहे. हा झालं मध्ययुगीन भारताचा इतिहास. नंतर आधुनिक भारताचा इतिहास, 32 प्रश्न येऊन गेलेले, अत्यंत जास्त स्वरूप आहे. मग पुन्हा याचं एकदा तुम्ही एक्झाम व्ह्यू पाहू शकता. याच्यामध्ये ब्रिटिश सत्तेची स्थापना, भारतात स्थापन केलेल्या व्यापारी केंद्रांचा क्रम. ठीक आहे. हा प्रश्न 14 मध्ये येऊन गेलेला आहे. मग युरोपियन व्यापाऱ्यांचे क्रम लिहायचे आणि भारतातून निघून गेलेल्या युरोपियन व्यापाऱ्यांचा देखील क्रम आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. आतापर्यंत प्रश्न आलेले नाही. ठीक आहे. परंतु एवढं तुम्हाला माहित असणं गरजेचं. प्लासीच्या लढाईवर येऊन गेलेलं आहे, बक्सरच्या लढाईवर पण येऊन गेलेलं आहे. आणि भारतातील प्रमुख युद्धे म्हणजे ब्रिटिशांनी जे भारतातल्या शासकांसोबत साम्राज्यांबरोबर युद्ध झालेली, त्या युद्धांचा एक चार्ट जरी तुम्ही वगैरे ह्या जरी केलेलं आहे तरी सुद्धा तो पूर्ण होऊन जातो इथं. ठीक आहे. नंतर मग शिक्षणविषयक सुधारणा, भूसुधारणा, मराठा साम्राज्य, गव्हर्नर जनरल. आता गव्हर्नर जनरलमध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस आणि लॉर्ड लिटन यांच्यावर आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेले आहे. परंतु लॉर्ड क्लाइव्ह, हेस्टिंग्स, वेलस्ली, डलहौसी हे असे महत्त्वपूर्ण गव्हर्नर जनरल आहे ज्याच्यावर आतापर्यंत प्रश्न विचारण्यात नाही आलेला आहे. जो विचारलेला आहे तो तुम्हाला वाटत असेल नाही, आता तर डलहौसीवर प्रश्न येऊन गेलेला आहे, तो संयुक्तमध्ये येऊन गेलेला आहे.
सध्या आपण जो सिलेबस राज्यसेवेचा पाहतोय त्याच्यामध्ये PYQ पण हे फक्त राज्यसेवेचेच दिले, संयुक्तचे हे संयुक्तमध्ये दिले. ठीक आहे, त्या माध्यमातून आपल्याला म्हणजे त्या परीक्षेची जी रिक्वायरमेंट आहे किंवा त्या परीक्षेचेच PYQचा आधार घेऊन आपल्याला अभ्यास करणं हे सोपं जाईल. ठीक आहे, तर एवढे तुम्हाला गव्हर्नर जनरल करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, याच्या बाहेर तुम्हाला जास्त काही गव्हर्नर जनरल करताय, कारण जे पण काही 1857 पर्यंतचे गव्हर्नर जनरल्स आहेत त्याच्यावर प्रश्न जास्त, त्याच्यानंतर जे आहेत कारण ते लगेच आपल्या स्वातंत्र्य चळवळीला इंटरलिंक होतात. ठीक आहे, आणि ज्या पण काही सुधारणा वगैरे झाल्या त्या 57 पर्यंत आपण प्रकाशाने पाहू शकतो. म्हणजे ब्रिटिशांच्या ज्या आर्थिक सुधारणा असतील, न्यायालयीन सुधारणा, प्रशासकीय सुधारणा, या 57 पर्यंतच आपण याचा प्राथमिक अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे, हां, त्याच्यानंतर डफरीन कर्जन या बाबतीत देखील विशेष अभ्यास करणं गरजेचं आहे. 57च्या नंतर असणारा महत्त्वपूर्ण गव्हर्नर जनरल. ठीक आहे, आतापर्यंत आलेले कायदे, आता तुम्हाला वाटेल की 1909चा कायदा, 1935चा कायदा, 19चा कायदा, हे कायदे तर सगळेजण सांगता अतिशय महत्त्वाचे आहेत, याच्यावर सातत्याने प्रश्न विचारले गेलेले आहे, एवढं पण सांगितलेलं आहे. परंतु मी सांगतो की याच्यावर आतापर्यंत राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 9, 19, 35 याच्यावर प्रश्नच नाही विचारला गेलेला आहे. मग तुम्हाला जे PYQ मध्ये दिसतं नाही, याच्यात आता 22 मध्ये प्रश्न आलेले आहे, 20 मध्ये आलेले आहे, 23 मध्ये आलेले आहे, तर ते संयुक्तमध्ये विचारलेले आहेत. हेच आपण काय करतोय की हे सेपरेट करतोय, राज्यसेवा आणि संयुक्त दोन्हीची रिक्वायरमेंट जी आहे ती आपण सेपरेट करतोय. मग आपण असं म्हणतोय का की नाही हे कायद्यांचा अभ्यास करायचाच नाही, उलट इथं अत्यंत महत्त्वाचे म्हणजे कायद्यांमध्ये पण आपण फोड केलेली अत्यंत महत्त्वाचे, त्यात 1909, 19, 35 दिले. बाकी मग महत्त्वाचे मग ते 73 पासून म्हणजे हेस्टिंग्स पासूनचे जे आहेत ते आपण कायदे दिले. परंतु हे 9, 19, 35 हा कायद्यांवर आतापर्यंत या परीक्षेत प्रश्न विचारलेला नाहीये, म्हणून इथून पुढे जो प्रश्न येईल तो अतिशय एकदम डीपमध्ये जाणार नाही. हा, परंतु त्यातल्या ज्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत त्या तुम्ही पाठ करून घेणं अपेक्षित आहे, कारण त्याच तुम्हाला पुढे पुन्हा संयुक्त परीक्षा येईल तेव्हा देखील तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 1857च्या पूर्वीचे उठाव, नंतरचे उठाव, क्रांतिकारी चळवळ, धार्मिक सामाजिक सुधारणा, नंतर पुन्हा भारतीय राष्ट्रीय चळवळीवर याच्यावर अत्यंत जास्त म्हणजे हा जो विषय आहे राष्ट्रीय चळवळ, याच्यावर आपण अत्यंत जास्त हा घटक दिलेला आहे. याचं देखील एक्झाम व्ह्यू तुम्ही वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल कोणत्या घटक उपघटकांवर आतापर्यंत प्रश्न विचारलेले. ठीक आहे, काँग्रेस पूर्व संघटना, ठीक आहे, महाराष्ट्रातील असेल किंवा इतर प्रांतातील असेल, अशा प्रकारे गांधींच्या ज्या पण काही चळवळी झालेल्या आहेत, राष्ट्रीय चळवळ आहे, सहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, चालेजाव चळवळ, त्या देखील माहीत असणं अपेक्षित आहे. पैकी त्यात कोणत्या घटकांवर प्रश्न विचारले आणि कोणते उपघटक हे संभाव्य आहेत ते देखील करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मग संकीर्ण म्हणजे हे जी आपण एक चांगल्या पद्धतीने जे कोणत्याही पुस्तकाच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही सिलेबसचा अभ्यास करताल तेव्हा तो तुम्हाला अगदी सोयीस्कर जायला पाहिजे. यानुसार आपण अगदी महत्त्वाचे घटक उपघटक जसं काँग्रेस पूर्व संघटना, राष्ट्रीय काँग्रेस, मावळ युग, जहाल युग, गांधी युग जे आपण फोड केले कोणत्याही पुस्तकातून वाचाल ना तुम्ही तेव्हा हे तुम्हाला सगळे एकदम व्यवस्थित समजायला पाहिजे, या पद्धतीने आपण रचना केली. परंतु काही घटक उपघटक असे पण आहेत की त्याचा वेगळं म्हणजे या व्यतिरिक्त तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे व्यक्तिविशेषमध्ये जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, फैजपूर अधिवेशन याचं तुम्ही म्हणजे हा जो अभ्यास करतात त्या क्रोनॉलॉजीने अभ्यास करता करता तुम्हाला हे पण घटक उपघटक करणं तेवढे महत्त्वाचे ज्याच्यावर प्रश्न विचारण्यात येऊन गेले. ठीक आहे, यानंतर महाराष्ट्राचा इतिहास. आता अशी मानसिकता विद्यार्थ्यांची की महाराष्ट्राच्या इतिहासावर आता म्हणजे राज्यसेवेसाठी तो एवढा गरजेचा नाही, परंतु प्रश्न संख्या पाहू शकतात 34 आहे. ही 34 संख्या राष्ट्रीय चळवळमध्ये होती. म्हणजे जसं की आपण आता बघितलं होतं राष्ट्रीय चळवळ याच्यामध्ये तर 40 आहे प्रश्न संख्या, जवळपास तेवढीच आहे. आधुनिक भारताचा इतिहास याच्यामध्ये जे आपण सुरुवातीचे जे घटक उपघटक दिलेत म्हणजे आधुनिक भारताचे ब्रिटिशांची सत्तेची स्थापनापासून ते जवळपास 1857 पर्यंत, तर याची प्रश्न संख्या 32 आहे आणि याच्यापेक्षा 2 प्रश्न जास्त म्हणजे 34 प्रश्न हे महाराष्ट्राच्या इतिहास आहे. म्हणजे महाराष्ट्राचं वेटेज जे आहे हे तुम्हाला इथं लक्षात येऊ शकतं राज्यसेवेसाठी किती आहे म्हणून. ठीक आहे, याचं देखील एक्झाम व्ह्यूच्या माध्यमातून तुम्ही पहिले वाचून घ्या, नंतर मग ते प्रश्न घाल. जसं की मी आता तुम्हाला सांगितलं की असे काही प्रश्न असतात ज्याला आपण आउट ऑफ सिलेबस प्रश्न, आउट ऑफ बॉक्स प्रश्न म्हणू शकतो की ते आपण अभ्यास करणं, त्याचा विशेष अभ्यास करणे अपेक्षित नाही आहे. हां, तुम्हाला सोडवता आले ते तर वेल अँड गुड, परंतु अति चॅलेंजिंग क्वेश्चन असतात हे. आता समजा असे रावसाहेब पेशवे भाऊसाहेब हा एक प्रश्न 2015 तुम्हाला माहितीच आहे. याचा आता म्हणजे हे जर का एवढे व्यक्तिविशेष जर का तुम्हाला करायचे तर तुम्हाला किती पुस्तकं वाचावं लागतील, म्हणजे किती डीपमध्ये काही एखादं पुस्तक वाचावं लागेल. याच्यामुळे आपण काय केले की हे जे आहेत हे व्यक्तिविशेष आपण
याच्यात नाही, सिलेबसमध्ये नाही टाकलेत. आपण म्हणतो सिलेबस तुम्ही एवढंच करा, त्याच्या बाहेर जर का प्रश्न आला तर तो कदाचित तो स्किप देखील करू शकतात तुम्ही. म्हणजे 15 पैकी एखादा प्रश्न एका परीक्षेत कधी कधी तर म्हणजे 13 ते 23, आता 13-14 मध्ये तर आता विचारण्यात आलेले नाही आउट ऑफ बॉक्स. 15 मध्ये विचारण्यात आलेले, 15 मध्ये 2 आहे समजा. 15चा पेपर हा होताच खूप टफ, म्हणजे बाकीचे सगळे विषय जरी पाहिलं तुम्ही 15चा पेपर सर्वात टफ वाटतो. ठीक आहे, हे तुम्ही पाहू शकतात की हे चॅलेंजिंग क्वेश्चन्स आहेत. आउट ऑफ सिलेबस प्रश्न याला तुम्ही म्हणू शकतात की याचा तुम्ही विशेष अभ्यास नाही केलं तरी चालेल, जे की आपल्या या सिलेबस टॅलीच्या पुस्तकात पण आपण घेतलेले नाही. ठीक आहे, या प्रश्नांची सहज तुम्हाला ओळख व्हायला पाहिजे म्हणून आपण इथं दिले. हा झाला एक विषय, म्हणजे इतिहास विषय या माध्यमातून आपण पाहिला राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी कोणत्या पद्धतीने या पुस्तकाच्या माध्यमातून आपण तो कव्हर केलेला आहे. ठीक आहे, आता इथून चालू होतं पुन्हा. ही एक जस्ट सॅम्पल PDF आहे. आता ही अराजपत्रित म्हणजे कंबाईनचा हा सिलेबस दिलेला आहे. याच्यात देखील तुम्ही पाहू शकता आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. मग याच्यात आधुनिक भारताचा मध्ये प्राचीन मध्ययुगीन येईल का, नाही येईल. मग याच्यात नेमकं काय येईल ते आपण पुन्हा पुढे दिलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण समजा सॅम्पल PDF मध्ये अर्थशास्त्र पाहू, अर्थशास्त्र विषय पाहू. आता संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये अर्थशास्त्र विषयाचा दिलेला अभ्यासक्रम तो काय दिलेला आहे, सेम म्हणजे इथं जो अभ्यासक्रम दिलेला असतो पुढे अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, सेम इथं तेच भारतीय अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती वगैरे या अभ्यासक्रमात समाविष्ट भाग. मग भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थामध्ये काय येतं, नियोजन व पंचवार्षिक योजना. ठीक आहे, कारण तुम्हाला माहिती आहे नियोजन पंचवार्षिक योजना याच्यावर सातत्याने प्रश्न विचारण्यात येऊन गेलेले आहेत. राज्यसेवा पण संयुक्तला त्या मानाने कमी आहेत, परंतु संयुक्तमध्ये पण. परंतु याच्यात कुठंतरी या सिलेबसमध्ये आपल्याला नियोजन व पंचवार्षिक योजना हा शब्द दिसतोय का, तर तो नाही दिसत. मग त्याचा अभ्यास करणं गरजेचं नाही आहे का, गरजेचं आहे. मग ते कशात येतं, भारतीय अर्थव्यवस्थामध्ये. ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्न तर सरळ देईल. जर का तुम्ही राज्यसेवेचा सिलेबस पाहिला त्यात तर राष्ट्रीय उत्पन्न पण नाही दिले, परंतु प्रश्न येतात का, तर येतात. मग ते आपण कोणत्या घटकाच्या अंडरमध्ये ते येतात ते आपण दिलेले. ठीक आहे, शेती, ठीक आहे, भारतीय कृषी व्यवस्था संस्था, उद्योग, बँकिंग, फक्त बँकिंग एवढं दिले. RBI दिलेलं आहे का, तर RBI नाही दिलेले, परंतु बँकिंगमध्ये मग आपल्याला RBI, नाणे बाजार, भांडवल बाजार याचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा व राजकोषीय निधी, यामध्ये मग कर व्यवस्थाचा जो आपण अभ्यास करतो तो मुद्रा व राजकोषीय निधी या अंडरमध्ये ते प्रश्न येतात. ठीक आहे, आणि शासकीय अर्थव्यवस्था, आता शासकीय अर्थव्यवस्थामध्ये बजेटवरचा प्रश्न असतो आपल्याला माहिती आहे. मग बजेटचा प्रश्न कसा आहे, शासकीय अर्थव्यवस्था हा जो इथं दिलेला आहे शासकीय, त्याच्यामध्ये मग ठीक आहे, अच्छा हे तर यांनी इथं दिलेले. ठीक आहे, ते आपण इथं दिले. यानंतर वरील अभ्यासक्रम व्यतिरिक्त घटक ज्यावर पूर्व परीक्षेत प्रश्न विचारला जातो. आता आपण बऱ्यापैकी डिकोडिंग केलेलं आहे सिलेबसचं. ठीक आहे, परंतु तरीही काही घटक उपघटक असे आहेत की ते याच्यात दिलेलेच नाही आहेत, परंतु त्याच्यावर प्रश्न येऊन गेलेले आहेत. म्हणजे आपल्याला त्याचा पुन्हा सिलेबसच्या बाहेर जाऊन देखील अभ्यास करणं गरजेचं आहे. जसं की योजना, धोरणे, अभियान. ठीक आहे, त्याच्यावर पण प्रश्न तुम्हाला माहिती आहे. सर्वात जास्त प्रश्न तर मी म्हणतो या घटकांवर असतं. ठीक आहे, योजना, धोरणे, अभियान. शाश्वत विकास अत्यंत महत्त्वाचा आहे, परंतु याच्यात कुठेही आपल्याला शाश्वत विकास हे लोकेट होईल या शब्दाला अनुसरून असं दिसत नाही. शाश्वत विकासचा अभ्यास करणं तर अतिशय महत्त्वाचं. SDG झालं, MDG झालं, HDI झालं. ठीक आहे, आणि आंतरराष्ट्रीय संघटना, ILO असेल, IMF असेल, वर्ल्ड बँक. तुम्हाला आंतरराष्ट्रीय संघटना तर माहिती आहे, आंतरराष्ट्रीय संघटनेवर पण प्रश्न कसे येऊन गेले ते तर आपण दाखवलेलंच आहे, परंतु आंतरराष्ट्रीय संघटना हा पूर्ण याच्यात कुठंच लोकेट होत नाही की आंतरराष्ट्रीय संघटना आपण दिलेले इथं आयोगाने नाही दिले, परंतु त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे या सिलेबसच्या व्यतिरिक्त. त्याचा पण आपण घटक उपघटक दिलेले आहेत. ठीक आहे, पैकी कोणत्या उपघटकांवर प्रश्न विचारले असतील ते पण दिलेले आहेत. इथं आपण सेम आपली फ्रेमिंग प्रत्येक विषयाची याच पद्धतीची की हा विषयाचा अभ्यास कसा करायचा आहे, प्रश्न संख्या कशी आहे, स्वरूप कसं आहे, आणि तुम्ही कोणत्या पुस्तकाच्या माध्यमातून कसं टॅकल करू शकतात, कशा प्रकारे या विषयाचा अभ्यास करू शकतात ते देखील दिलेलं आहे. ठीक आहे, पैकी आता मग समजा आता राष्ट्रीय उत्पन्न पाहू. प्रश्नांची संख्या 4 आहे, प्रकरणाचा दर्जा मध्यम आहे. ठीक आहे, मग आता किती घटक उपघटक आहे त्याच्यामध्ये, संकल्पना, उत्पन्न मापनाच्या पद्धती. ठीक आहे, उत्पन्न मापनाच्या पद्धतीवर आतापर्यंत प्रश्न येऊन नाही गेलेला आहे, तो तुम्हाला कळणं इथं अपेक्षित आहे. ठीक आहे, मग आता महान लोभी समितीवर प्रश्न विचारलेला आहे कधी, 2021 वर. ठीक आहे, तर फक्त आता तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन पाहून घेणं गरजेचं किंवा फक्त याचा अभ्यास करणं केलं की तुमचं राष्ट्रीय उत्पन्न झालं का, तर नाही. याच्यामध्ये अजूनही म्हणजे जेवढे पण हे घटक उपघटक दिलेले आहेत ज्याच्यावर प्रश्न विचारण्यात नाही आले तरी सुद्धा त्याचाही अभ्यास तुम्हाला करणं आहे, कारण ज्याच्यावर प्रश्न विचारला त्याचंच एक्सप्लेनेशन वाचलं आणि त्याच्यावरच पुन्हा प्रश्न येईल असं होणार नाही. हे सगळे तुम्हाला घटक उपघटक कोणते आहेत हे तुम्हाला करायचे आहेत.
आणि हे घटक उपघटक तुमचे वाचून झाले, तुम्हाला माहिती आहे, त्याच्यानंतर तुम्ही याच्यावर असं राईट देखील करू शकतात की हा आपला घटक पूर्ण कव्हर झालेला आहे. आणि याच्यामध्ये आपण हे उत्तरांनी दिलेले आहेत, म्हणजे कोणताही जर का अगदी फॅक्च्युअल जरी असेल एका लाईनमध्ये जरी, आता राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना माहिती आहे 28 डिसेंबर 1885, आपण लिहिलेलं नाही, फक्त स्थापना एवढंच दिले का, कारण तो तुम्हाला टास्क दिलेला आहे. आता प्रत्येक जण जसं म्हणत असतात की तुम्ही रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे, परंतु कितीदा करायचं, कोणी सांगेल 2 वेळेस करा, 4 वेळेस करा, 10 वेळेस करा, परंतु हे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ही पातळी वेगवेगळी आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी तो विषय वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यासलेला आहे. कोणाला एका रिव्हिजनमध्ये देखील होऊ शकेल किंवा कोणाला 4 रिव्हिजनची गरज असेल. ते तुम्हाला कसं कळेल, या पुस्तकाच्या माध्यमातून कळेल, म्हणजे त्याचं तुम्हालाच तुमचं उत्तर मिळून जाईल की तुम्हाला एखाद्या विषयाचा रिव्हिजन किती वेळा करायचं. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला इथले घटक उपघटक पाहिले तेव्हा लक्षात आलं हा हे तर माझं झालेलं, तुम्ही मनातल्या मनात जे उत्तर देतील हा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना माहिती 28 डिसेंबर 1885, त्याच्यानंतर तुम्ही लगेच टिक करू शकता. परंतु तुम्हाला 2 वेळेस पुस्तक वाचून 4 वेळेस पुस्तक वाचून जरी हा प्रश्न पुन्हा रिकॉल होत नसेल तर 101% गॅरंटी की तो तुम्हाला परीक्षेत देखील तुम्हाला रिकॉल नाही होणार आणि तिथं तुमचा तो प्रश्न चुकू शकतो. तुम्हाला वाटेल की मी तर 2 वेळेस पुस्तक वाचलं, 2 वेळेस रिव्हिजन केलं, परंतु तरी सुद्धा मला इथं नाही आठवलं. तर ते इथं परीक्षेच्या ऐवजी ते तुम्हाला हे पुस्तक वाचतानाच आठवायला पाहिजे की हां मला ही गोष्ट आठवते का, इथं मला ती माहीत आहे का नाही, हे तुम्हाला या पुस्तकाच्या माध्यमातून या प्रकारे अभ्यास करायला अगदी सोपं जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर सार्वजनिक वित्त. आता सार्वजनिक वित्त अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे, म्हणजे आतापर्यंत सर्वात जास्त जर का प्रश्न विचारण्यात आले अर्थशास्त्रामध्ये कंबाईनसाठी तर तो आहे सार्वजनिक वित्त. कंबाईनसाठी का, कारण राज्यसेवा जर का तुम्ही बघितला पेपर तर 2013 ते 2023 11 वर्षांमध्ये सार्वजनिक वित्त या प्रकरणावर केवळ 3 प्रश्न विचारण्यात आले, 3 किंवा 4 प्रश्न विचारण्यात आले 11 वर्षात, जे की इथं 6 वर्षात 18 ते 23 6च वर्षात 19 प्रश्न विचारण्यात आलेले. जेव्हा तुम्ही म्हणजे आता समजा आता राज्यसेवा परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तर तेव्हा तुम्ही जे PYQचं पुस्तक वाचाल तेव्हा त्याच्यात तुम्हाला दिसेल की सार्वजनिक वित्त या प्रकरणावर बरेचसे प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत आणि तुम्ही त्याच फोर्सफुली राज्यसेवेसाठी तो प्रकरण वाचाल. परंतु राज्यसेवेसाठी ते प्रकरण वाचणं तेवढं डीपली वाचणं अजिबात गरजेचं नाही, कारण 11 वर्षात 3 प्रश्न येऊन गेले, म्हणजे त्याचं वेटेज अगदी कमी आहे राज्यसेवेसाठी. परंतु राज्यसेवाची जेव्हा तुमची तयारी झालेली असेल, म्हणजे राज्यसेवा परीक्षा झाली त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही कंबाईनला येतात तेव्हा तुम्ही फोर्सफुली हा विषय वाचू शकतात. मग तेव्हा प्रश्नसंचाच्या याच्यात जी पण काही नंबरिंग संख्या, प्रश्नांची संख्या दिसत असेल या विषयावर, मग ते पूर्वचे असतील किंवा मुख्यचे असतील, पूर्णच्या पूर्ण तुम्हाला वाचून घेणं. फक्त 19च प्रश्न वाचायचे का, तर नाही. आपल्याला ह्याच्यावरून हे ॲनालिसिसवरून हे लक्षात येतं की सार्वजनिक वित्त या प्रकरणाला कंबाईनला खूप जास्त वेटेज आहे. मग तुम्ही पूर्वचे पण प्रश्न वाचा, मुख्यचे पण वाचा, संयुक्तचे पण वाचा, राज्यसेवेचे पण वाचा, फॉरेस्ट ॲग्री सगळे वाचा, काही प्रॉब्लेम नाही, कारण प्रश्नसंख्या दिसते खूप जास्त आहे. परंतु राज्यसेवेसाठी तुम्ही पाहतात की या सार्वजनिक वित्तावर प्रश्न तर खूप जास्त दिसत आहेत, PYQ खूप जास्त आहे, आपण अति जास्त वेळ देऊ, परंतु ते प्रश्न का बरं जास्त असतात, कारण त्याच्यामध्ये राज्यसेवा मुख्यचे प्रश्न आहेत, संयुक्त पूर्वचे आहेत, संयुक्त मुख्यचे आहेत, ज्या पण काही बाकीच्या फॉरेस्ट ॲग्रीच्या परीक्षा असतील, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या असतील त्याच्यामध्ये तुम्हाला ते दिसतेत. परंतु राज्यसेवेसाठी महत्त्वाचं आहे का, तर नाही. तो प्रकरण जे आहे ते संयुक्तसाठी महत्त्वाचं आहे, राज्यसेवेसाठी नाही. हां, तेही 3-4 प्रश्न जे आहेत ना त्यातले 2 प्रश्न तरी चालू अर्थसंकल्पावर आधारित आहे, म्हणजे 2च प्रश्न जे आहेत ते सार्वजनिक वित्तावर विचारलेस राज्यसेवेमध्ये. ठीक आहे, आणि या प्रकारे जर का तुम्ही अभ्यासाची रणनीती बनवली, तुमची रूपरेषा बनवली, तर तुम्हाला नक्की अतिशय म्हणजे प्रत्येक विषयात असं नाही फक्त इतिहास किंवा अर्थशास्त्र असं नाही, प्रत्येक विषयात प्रत्येक परीक्षेची जी डिमांड, जी रिक्वायरमेंट आहे ती तुम्ही फुलफिल आरामात करू शकता. म्हणजे जे काही 100 पानाचं एखादं पुस्तक आहे ते तुमचं ऑलरेडी 35 पानावरच येऊन जाईल. 30 ते 35 पानामध्ये तुम्हाला कळेल हा अनवॉन्टेड डाटा आहे, या परीक्षेसाठी आज मला हा वाचणं गरजेचं नाही आहे. मी कधी वाचेल तो, म्हणजे प्रत्येक परीक्षेची जेव्हा तारीख येऊन जाते की हां आता या परीक्षेची तारीख आली, तेव्हापासून तुम्ही फक्त त्याच परीक्षेला फोकस करा, त्याच परीक्षेचे PYQs बघा आणि त्याच अनुषंगाने म्हणजे सिलेबस PYQच्या अनुषंगाने तुम्ही एक म्हणजे हे तर आपण बनवूनच दिलेलं आहे, या अनुषंगाने तुम्ही ते पॉईंट, ते घटक उपघटक क्लिअर केले. याच्या बाहेर प्रश्न क्वचितच येईल, आला तरी तो तुम्ही नाही सोडवला तरी चालतं, कारण तुमचं जे ॲक्युरेसी रेट असेल तो अतिशय जास्त असेल. ठीक आहे, पुढचं मग याच्यामध्ये जेवढे घटक उपघटक आहे तुम्हाला लक्षात येतं की कोणत्या घटक उपघटकांवर प्रश्न आलेले आहेत, कोणत्या घटक उपघटकांवर येणं बाकी आहे. जसं FRBM ॲक्ट आहे,
याच्यावर 18 मध्ये पण आलेले, 21 वर पण आले, 23 वर पण आले आणि तिन्ही प्रश्न जरी FRBM वर असले तरी म्हणजे उपघटक वेगवेगळे आहेत. केंद्र सरकारच्या अगोदर FRBM अंमलबजावणी करणारी 5 राज्य, तो 18ला आलाय. उद्देश लगेच 21ला आलाय. केंद्र सरकारने लागलेली बंधने ती 23ला आलेली. आता या कायद्याची तुम्हाला वैशिष्ट्ये केळकर कार्यगट जो या FRBM संबंधी आहे त्यांनी निर्धारित केलेली लक्ष्ये हे तुमचे संभाव्य घटक आहेत FRBM बाबतीत. म्हणजे एकच कायदा आणि 3 प्रश्न याच्यावर विचारले, म्हणजे याचं वेटेज तुम्ही लक्षात घ्या किती आहे. ठीक आहे ना. हा तुम्ही अतिशय एनकेसिंग कमिटी पण आणि यांचा पण जेवढा डीपली तुम्ही याचा अभ्यास करेल तेवढं तुमचा या एखादा प्रश्नाचा मार्क सिक्युअर म्हणजे सिक्युअर होऊन जातो. ठीक आहे. हे तुम्हाला या पुस्तकाच्या माध्यमातून लक्षात येतं. ठीक आहे. वित्तीय व्यवस्था, व्यापारी बँक, RBI. आता इथं RBI वर पण नाणे बाजार जसं तुम्हाला माहिती आहे महत्वाचं आहे, परंतु प्रश्नांची संख्या किती? 0. आतापर्यंत एकही प्रश्न कंबाईन मध्ये नाणे बाजारवर विचारलेला नाही. मग याचा अर्थ असा नाही की तो फक्त आपण दर्जा कमी आहे, परंतु तुम्हाला एवढे घटक तरी तुम्हाला करणं आहे. जो पण कोणता प्रश्न आहे ऑलमोस्ट याच याच्यामधून येऊन जाणार आहे पुढच्या वेळेस. ठीक आहे. आणि कोणतंही पुस्तक असेल त्यातले जे काही परीक्षाभिमुख पॉईंट्स ते पण आपण याच्यात घेतलेलेच आहेत. PYQ ला अनुसरून पण पॉईंट घेतलेले आहेत. म्हणून तुम्ही एवढं जर का वाचलं आणि याच्यावर जेव्हा तुमची फुली येऊन जाते तर लक्षात येतं की अच्छा एवढं सगळं तुम्ही याच्या बाबतीत अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. चलन व्यवस्था, भारतीय कर व्यवस्था, उद्योग, आर्थिक सुधारणा पण अतिशय महत्त्वाचा, परंतु मुख्यसाठी पूर्वला फक्त एकच प्रश्न विचारण्यात येऊन गेलेला आहे. परकीय व्यापार चालू घडामोडीला अनुसरून जर का तुम्ही परकीय व्यापाराचा अभ्यास केला तेव्हा तुम्हाला याचा अतिशय जास्त अभ्यास होईल. ठीक आहे. जेवढे पण कायदे आहेत, अवमूल्यन आहेत, सेजवर तर येऊन गेले. सेजच्या उद्दिष्टांवर आतापर्यंत कंबाईनमध्ये प्रश्न येऊन गेले, परंतु निकष, सर्वाधिक सेज असलेली 4 राज्ये, कायदा, त्याचा अंमल, विशेष आर्थिक क्षेत्र नियम, सेजचे नियम, ज्या देशाकडून संकल्पना स्वीकारली तो तुम्हाला पुस्तक वाचताना लक्षात येईल, परंतु इथं तुम्हाला क्रॉस चेक केल्या जाईल स्वतःलाच. या घटक उपघटकातून तुम्ही स्वतःला क्रॉस चेक करणार की हे आपल्याला कितपत लक्षात आहे किंवा लक्षात नाही. नसेल तर काही घाबरायची गरज नाही. तुम्ही लगेचच्या लगेच एक तर तुम्ही याच्या समोर पण लिहू शकतात, एवढी स्पेसिंग पण आपण याच्यासाठी मुद्दामून दिली, समोरही लिहू शकतात, किंवा हे पुस्तक जेव्हा तुमच्या समोर आलं तेव्हाच तुम्ही म्हणजे कोणत्याही विषयाचा जेव्हा तुम्ही अभ्यास करत असाल ना हे पुस्तक सोबत घ्या. या पुस्तकाच्या माध्यमातून जर का तुम्ही पुस्तक वाचतायत ना तुमचा अनवॉन्टेड डेटा तिथंच स्किप होऊन जातो आणि अगदी प्रोडक्टिव्ह जो अभ्यास आहे म्हणजे आयोगाला जे अपेक्षित आहे त्यानुसारच तुमचा अभ्यास होतो. आणि सगळ्या विषयातल्या सगळ्या प्रकरणाबाबतीत जर का तुम्ही या पद्धतीने अभ्यास केला तर तुमचं नक्कीच जे आहे अगदी कमी टाईममध्ये प्रोडक्टिव्ह अभ्यास होऊन जातो. कारण तुम्हाला माहिती अभ्यास आला की सीमा नाही. कोणता एक विषय घ्या, तो किती अभ्यासायचा, किती वेळ द्यायचा किंवा त्याचा अभ्यास कंप्लीट होतो का नाही याला आतापर्यंत सीमाच नव्हती. म्हणजे कितीही अभ्यास केला तुम्ही, किती रिव्हिजन केलं तरी सुद्धा तुम्हाला असंच वाटत होतं की आपला अभ्यास झालाय का नाही झालाय, परंतु त्याचं उत्तरच तुम्हाला मिळत नव्हतं. आता तुम्हाला याचं उत्तर मिळालेलं आहे. जेव्हा तुमचं याचं फुल येईल तेव्हा लक्षात येऊन घ्यायचं आपल्या याचं म्हणजे वाचून पण झाले आणि ते आज मला लक्षात पण येतं, त्याचं रिव्हिजन पण झालेलं आहे परिपूर्ण आपलं. ठीक आहे. अशी या पुस्तकाची रचना आहे. कृषी व्यवस्थेला तुम्ही पाहू शकता पूर्व परीक्षेला, जरी मुख्यचा विषय असेल पूर्व परीक्षेला देखील याचं वेटेज तुम्हाला लक्षात येतं. ठीक आहे. दारिद्र्यावर त्या मानाने कमी प्रश्न आहेत, 4 प्रश्न आहेत, परंतु जे आपण काही स्वातंत्र्यपूर्वीचे मापन ज्यांनी केलेले आहेत, जे आपण काही समित्या आहेत, अतिशय फॅक्च्युअल डेटा तुम्हाला करण्या बाबतीत अपेक्षित आहे. ठीक आहे. तुम्हाला वाटत असेल की दारिद्र्यावर फक्त 4च प्रश्न का, आपण PYQचं जे बुक पाहतो त्याच्यावर तर खूप प्रश्न दिसतात, परंतु ते प्रश्न आहेत राज्यसेवेमधले. संयुक्तमध्ये जे आहेत 4 ते आपण दिलेलेच आहेत, म्हणजे त्याचा संदर्भ दिलेलेच आहे, कुठं कुठं विचारलेले आहेत. ठीक आहे. तेंडुलकर गट 2005 शिफारस 2019ला विचारण्यात आलेला प्रश्न. ठीक आहे. तेंडुलकर गटाचे आकडे आता जरी तेंडुलकर गट असेल तरी सुद्धा याच्यामध्ये पण आपण कसे 3 भाग केलेले आहेत. पहिला भाग स्वातंत्र्यपूर्वीचे मापन, दुसरा भाग अत्यंत महत्त्वाचे, दुसरा भाग स्वातंत्र्योत्तर सुरुवातीचे कार्यगट, म्हणजे त्यात गाडगीळ असेल, अलग कार्यगट, दांडेकर, निळकंठ, ओझा, गौरदत्त व मार्टिन. याचे तुम्ही फॅक्च्युअल डेटा पाठ नाही केला, केवळ त्यांचं वर्ष देखील तुम्हाला माहीत असलं, त्यांनी दारिद्र्य मापनाची रेषा काय सुचवलेली होती ते जरी तुम्ही म्हणजे हे जे सब पॉईंट दिलेले आहेत हे जरी तुम्ही केले ना खूप सफिशियंट आहे. याच्यात फॅक्च्युअल डाटा नका करू, परंतु भाग 3 मध्ये जे अत्यंत महत्त्वाचे कार्यगट आहे ज्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल लकडावाला कार्यगट, तेंडुलकर कार्यगट आणि रंगराजन कार्यगट. ठीक आहे.
हे 3चे तुम्ही जेवढ्यातले जेवढे फॅक्च्युअल आकडे पाठ करताल, म्हणजे पुस्तकात दिलेलेच अति जास्त पण नाही, म्हणजे दारिद्र्य रेषा सुचवण्यासाठी त्यांनी जे कॅलरीचं प्रमाण दिलेले आहेत, ग्रामीण शहरी याची जी आकडे ग्रामीण शहरीचं जे प्रमाण दिलेले टक्क्यांमध्ये दिलेलं असेल, रुपयांमध्ये दिलेलं असेल, ते तुम्हाला पूर्ण पाठ करायचं, म्हणजे करायलाच पाहिजे या 3 समित्यांचं. ठीक आहे, बाकीचं नाही केलं तेवढं, फक्त त्यांनी जो दारिद्र्याचा अहवाल दिलेला आहे त्यातल्या प्राथमिक गोष्टी जरी पाहिल्या पुस्तकातून तरी सफिशियंट आहे. ते आतापर्यंत याच्यावर तर प्रश्न पडले, करणं अपेक्षित आहे, परंतु अत्यंत महत्त्वाचे कार्यगट अगदी सखोलरित्या तुम्ही करू शकतात. खूप खूप मुभा आहे तुम्हाला याच्यात फॅक्च्युअल डेटा पाठ करण्यासाठी. ठीक आहे, बेरोजगारीवर पण एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे, लोकसंख्येवर पण आहेच 8. मग लोकसंख्येचा पण तुम्हाला लोकसंख्या प्रकरण, हे पण प्रकरण असं आहे की कोणत्याच पुस्तकाच्या माध्यमातून ते तुमचं पूर्ण होऊ शकत नाही. कारण हे पहा, एखाद्या संदर्भ पुस्तकामध्ये आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्या दिलेल्या आहेत, म्हणजे जसं लोकसंख्येची पार्श्वभूमी असेल, लोकसंख्या संबंधित काही आकडेवारी असतील ती वेगळी असते. दुसऱ्या पुस्तकात त्यात अजून काही ॲड ऑन केलेलं असतं, किंवा नोट्स ज्या कोणत्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अजून पाहायला मिळतं. स्पष्टीकरणाचं पुस्तक त्यात तुम्हाला अजून वेगळं काही पाहायला मिळतं. आणि प्रत्येक ठिकाणी काय करतो आपण, आपापल्या वेगवेगळ्या नोट्स त्या पुस्तकात लिहित असतो, की आपण स्वतः काढत असतो, आणि आपल्याला असं वाटतंय की त्या आज आपल्या पाठ झालेल्या आहेत. परंतु जेव्हा पुन्हा परीक्षेत प्रश्न विचारण्यात येतो तेव्हा आपल्याला हा प्रकरण अभ्यासताना, विशेषतः लोकसंख्या हा प्रकरण अभ्यासताना अतिशय जास्त कन्फ्यूज होऊन जातं. ते कन्फ्यूज दूर करण्यासाठी इथं या लोकसंख्याशास्त्र या प्रकरणामध्ये तुम्हाला दाखवण्यात येईल की तुमचं कन्फ्युजन कसं पद्धतीने दूर होतं. म्हणजे प्रत्येक विषयातल्या प्रत्येक प्रकरणात आपण याच पद्धतीने थोडंफार, म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना कसं सोयीचं जाईल त्यानुसार आपण रचना केलेली. ठीक आहे, आता याच्यामध्ये जसं की भारतीय जनगणना पार्श्वभूमी, 2011च्या जनगणनेचा आकार, ठीक आहे, पुढे लोकसंख्या वाढीचे टप्पे, भारत. आता इथं हा जो आहे हा डेटा खूप फॅक्च्युअल आहे. हा तुम्हाला एक सलग ज्या प्रकारे मी जो दिलेला आहे हा तुम्हाला कोणत्याच पुस्तकात पाहायला मिळणार नाही. मग तुम्ही काय करायचं, याच पुस्तकात म्हणजे 2011 सालची भारताची साक्षरता, तुम्हाला वाटतंय की तुम्ही पुस्तक वाचलेले, तुम्हाला माहीत आहे 4 ऑप्शन दिले, त्याच्यातून तुम्हाला कदाचित लक्षात येईल, लगेच तुमचं बरोबर आन्सर जे असेल त्याच्यावर टिकमार्क करते. परंतु जेव्हा तुम्हाला हे एक प्रकारे प्रश्न आहेत, हे घटक उपघटक तर आहेच, परंतु हे प्रश्न आहेत तुम्हाला विचारण्यात आलेले पुस्तकाच्या माध्यमातून की तुम्हाला हे माहीत आहे का, एवढं. म्हणजे 2011च्या लोकसंख्येशी तुलना, ठीक आहे, 2011 सालची भारताची साक्षरता, याच्यात जेवढे काही उपघटक दिलेले, साक्षरतेतील पहिली 5 राज्ये, शेवटची 5 राज्ये, स्त्री साक्षरतेतील पहिली 5, शेवटची 5, ही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आज हे जेव्हा तुम्ही वाचताल ना हे पुस्तक, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की नाही आतापर्यंत आपल्याला तर तोंडपाठ या गोष्टी नव्हत्या, परंतु लोकसंख्येमध्ये जेवढं पण हे काही दिलेले हे तोंडपाठ तुम्हाला असणं गरजेचं आहे. कारण याचा फायदा तुम्हाला संयुक्तमध्ये तर होईलच, संयुक्तपेक्षाही जास्त तुम्हाला राज्यसेवेत देखील याचा फायदा होईल. ठीक आहे, बाललिंग गुणोत्तर, लोकसंख्येची घनता, मग पैकी कोणत्या उपघटक, सर्वाधिक घनतेचे 5 राज्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे, सर्वात कमी घनतेची 5 राज्य केंद्र शासित प्रदेश यावर पण विचारण्यात आलाय, 11 सालची लोकसंख्येची घनता यावर पण प्रश्न विचारण्यात आलाय. परंतु सर्वाधिक घनतेचे 5 केंद्रशासित प्रदेश आणि सर्वाधिक घनतेचे 3 देश, या गोष्टी माहीत तुम्हाला लगेच लक्षात येईल. हे संभाव्य उपघटक आहे, हे आपल्याला माहीत आहेत का? जर का हे पुस्तकामध्ये तुम्हाला इथं जर का लक्षात असेल नाही मला तोंडपाठ नाही, लगेच पुस्तक घ्या, याच्या समोर तुम्ही लिहू पण शकता. ठीक आहे, किंवा रिकॉल देखील करू शकता. तुम्ही वाचला आज, ठीक आहे, इथं नाही, याची 2-3 प्रकारे स्ट्रॅटेजी आहे या पुस्तकाची. ठीक आहे, तुम्हाला जे सूट होईल त्या पद्धतीने करा. जसं की मी सांगितलं की याच्या पुढेच तुम्ही लिहू पण शकता. दुसरी अशी पण एक पद्धत आहे की लगेच तुम्ही पुस्तक काढा, सर्वाधिक लोकसंख्येची 5 केंद्रशासित प्रदेश वाचा, पाठ करून घ्या, आणि नंतर पुन्हा जेव्हा तुम्ही दुसऱ्या वेळेस पुस्तक उघडतात तेव्हा तुम्ही आठवा, हॅमरिंग करा की मी काल वाचलेले ते आठवते का. आठवलं असेल तर तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला परीक्षेत देखील आठवेल. या प्रकारे जर का तुम्ही याचं बारीक बारीक गोष्टींचं जर का तुम्ही निरीक्षण केलेले, घटक उपघटक PYQचं तर. ठीक आहे, मग पुन्हा भारत झाल्यानंतर महाराष्ट्राची लोकसंख्या, याच्यावर पण साक्षरता, लिंग गुणोत्तर, बाल लिंग गुणोत्तर, घनता, ग्रामीण शहरी वितरण, 10 लाखपेक्षा जास्त असलेली एकूण शहरे, लोकसंख्या स्तूप. ठीक आहे, लोकसंख्येविषयी केलेल्या व्याख्या. याच्यात अजून एक लोकसंख्येची लोकसंख्येशी निगडीत महत्त्वपूर्ण संकल्पना. ठीक आहे, हे पण आपल्याला कुठं या पद्धतीने दिलेलं नाही. जसं की आपण एवढं दिले, माता मृत्यूदर, बाल मृत्यूदर, एकूण जननदर, सकल प्रजन पुनर्, जन्मदर, लिंग गुणोत्तर, घनता, साक्षरता, नेमकं याच्या डेफिनेशन एक प्रकारे या काय आहेत याच्यावर देखील, जसं लोकसंख्या संक्रमण सिद्धांतावर 18ला प्रश्न विचारण्यात येऊन गेला. एवढे घटक तुम्हाला याच्या डेफिनेशन्स माहीत असणं, म्हणजे माता मृत्यूदर, बाल मृत्यूदर, ठीक आहे, याचा जो
रेशो आहे, लिंग गुणोत्तर, जन्मदर, रेशो, डेफिनेशन, याला इंटरलिंक करून जेव्हा तुम्ही हे सगळे घटक वाचाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अच्छा, या प्रकारे आपण आता जे काही मागे घटक उपघटक पाहिले हे अभ्यास करायला सोपे जातील म्हणून. ठीक आहे. योजना, धोरणे, अभियान, म्हणजे आता इथून काय चालू होतं की राज्यसेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम व्यतिरिक्त घटक, म्हणजे हे घटक जे अभ्यासक्रम मध्ये नाही दिले, परंतु प्रश्न संख्या पहा किती जास्त आहे. ठीक आहे. 16 प्रश्न योजनांवर विचारलेले आहेत, परंतु आपल्याला अभ्यासक्रम मध्ये दिलेलं नाहीये. ठीक आहे. म्हणून तुम्हाला लक्षात असेल की सिलेबस पहा, सिलेबसनुसार अभ्यास करा. तर आपण काय करतोय, सिलेबस तर आपण दिलाच आहे, डिकोडिंग केलेलीच आहे, प्रत्येक प्रकरण, घटक, उपघटक, परंतु त्या व्यतिरिक्त देखील अजून काही गोष्टी आहेत की ज्या सिलेबसच्या बाहेरच्या आहेत त्या देखील करायला पाहिजे, हे आपण या सिलेबस पुस्तकातच सांगतो. ठीक आहे. मग सिलेबस पण आहे आणि सिलेबसच्या बाहेरचे पण घटक इंट्रोड्यूस करून दिलेले तुम्हाला. जसं की अजून एक आंतरराष्ट्रीय संघटना, हा पण प्रकरण यात असणार आहे. शाश्वत विकास, हा पण प्रश्न जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, MDG, SDG, मानव विकास, आतापर्यंत म्हणजे सिलेबसमध्ये तर प्रश्न दिलेला नाही आहे, परंतु याचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे या परीक्षेसाठी, संयुक्त असेल किंवा राज्यसेवा असेल. ठीक आहे. पैकी संयुक्तमध्ये याची प्रश्न संख्या आपण पाहू, 2 विकास, म्हणजे इथं आपण दिलेले की कमी आहे, स्वरूप कमी आहे, 2च प्रश्न विचारण्यात आले, परंतु एक्झाम व्ह्यू मी या एका प्रकरणाचं वाचून दाखवतो, कारण याचं जर का मी एक्सप्लेनेशन किंवा याचं जर का मी प्रत्येक एका घटकांवर जर का केलं, व्हिडिओ खूप लेंदी बनेल. या पुस्तकाच्या म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून हे पुस्तकाचं तुम्हाला उपयोग कसा होईल केवळ हेच एक दाखवून देण्याचा उद्देश आहे. ठीक आहे ना. कारण आतापर्यंत अशा प्रकारचं कोणतं पुस्तक नव्हतं, जरी सिलेबस तुम्हाला सांगितण्यात आलेलं की सिलेबसचं खूप महत्त्व आहे, परंतु ते किती महत्त्व आहे, त्याच्यात काय गोष्टी येतात, हे आपण इंट्रोड्यूस या पुस्तकाच्या माध्यमातून केले की तुम्ही कोणतीही अकॅडमी, कोणतीही बॅच जॉईन करा, कोणतेही क्लास करा, कोणतेही जे म्हणजे जे आपल्याला सिलेक्टेड कॅन्डिडेट्स जे पुस्तक सुचवतात कोणतंही पुस्तक घ्या, परंतु हे घटक तुमचे कव्हर होत आहे का, होत असेल तर वेल अँड गुड, नाही तर तुम्हाला एक्स्ट्रा काम याच्यासाठी करणे, हे आपण या पुस्तकाच्या माध्यमातून दाखवून देतो. ठीक आहे. हे एक एक्झाम व्ह्यू वाचून दाखवतो केवळ मी. एक्झाम व्ह्यू, शाश्वत विकास या प्रकरणावर या परीक्षेत केवळ 2 प्रश्न विचारण्यात आले आहेत व त्याचे स्वरूप अगदी सोपे होते. ठीक आहे. तरी या प्रकरणाचे महत्त्व सर्वच परीक्षेत खूप आहे. या प्रकरणातील दोन्ही प्रश्न MPI या घटकावरच विचारण्यात आले असून MPI, SDG, मानव विकास हे या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत संभाव्य घटक आहेत. ठीक आहे. यामुळे खालील दिलेले सर्व घटक अभ्यासने क्रमप्राप्त आहेत. ठीक आहे. या प्रकारे आपण सगळ्या प्रकरणांचं ॲनालिसिस दिलेलं आहे. आंतरराष्ट्रीय संघटना WTO वर 2020 मध्ये प्रश्न विचारण्यात येऊन गेलाय. IMF, जागतिक बँक, या गोष्टी आता संभाव्य आहेत तुमच्यासाठी. ठीक आहे. आणि जसं की अर्थशास्त्र या विषयात येत असलेले सगळे प्रकरण, घटक, उपघटक जेही आतापर्यंत आपण पाहिले, पुन्हा प्रश्न असू शकतो की ठीक आहे, तुम्ही जेवढे याच्या पुस्तकात दिलेले आहेत ते सगळं आम्ही कव्हर करतो, या पुस्तकाच्या माध्यमातून तयार करतो, त्यातूनही झाले अजून एक पुस्तक घेतो, नोट्स घेतो, सगळं कव्हर करतो, परंतु हे कव्हर केल्यावर आम्हाला आउट ऑफ प्रश्न सोडवता येतील का, तर पुन्हा सांगेल की नाही येत. काही प्रश्न असे देखील आलेत की ज्याचं उत्तर कदाचित फक्त फॅकल्टीजला माहीत असतं, कारण अतिशय डीपमध्ये त्यांच्या विषयासंदर्भात अभ्यास असतो, परंतु आपल्याला एक्झाम द्यायची, आपल्याला पर्टिक्युलर विषयाचा अभ्यास न करता सर्वच जे विषय आहेत त्यांचा परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास करणं अपेक्षित असतं. म्हणून तुम्हाला हे प्रश्नांची उत्तरं माहीत असणे अपेक्षित आहेत का, तर नाही आहे. मग ते कोणते, म्हणजे तुम्ही एवढंच करा जेवढं आपण याच्यात दिलेलं आहेत ना सिलेबसमध्ये, एवढंच गोष्टी तुम्ही करून घ्या. आणि हे जे प्रश्न आहेत हे आउट ऑफ सिलेबस प्रश्न आहेत, की जसं की हे पण आंतरराष्ट्रीय संघटना, हे पण आउट ऑफ सिलेबस आहे, सिलेबसमध्ये दिलेले नाही, पण आपण म्हणतो हे तुम्ही करा. आणि हे जे आहेत हे आपण सांगतो हे नका करू, कारण हे करून तुम्हाला पुन्हा याच्यावर प्रश्न येईल असं होणार नाही. ठीक आहे. आला तर एखादा प्रश्न असा असतो तो आउट ऑफ बॉक्स. ठीक आहे. जसं 18 मध्ये एक येऊन गेलेला आहे, नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये सरासरी स्थूल देशांतर उत्पन्न वाढीचा दर काय होता, आणि सगळेच पहा तुम्ही 5.9, 5.7, 3.5, 4.2 अगदी जवळच्या जवळ. याच्यात कोणता असं 15-20% डिफरन्स ठेवून आपण लॉजिकनी प्रश्न सोडू शकतो, ती देखील आपल्याला इथं मुभा नाही आहे. ठीक आहे. म्हणून घाबरून नाही जायचं. असे प्रश्न आले ना लक्षात म्हणायचं नाही नियोजन खूपच अवघड प्रकार आहे, जेवढे दिले ना तेवढे करा, हॅपीली करा, तुमचं सगळं अभ्यास होऊन जातो. ठीक आहे. हे जे आहेत हे असे नकाच करू. त्याच्यानंतर थॉमस पिकेटीचे पुस्तक कॅपिटल खालीलपैकी कशाचे विश्लेषण करते. आता जे पण कोणते फॅकल्टीज असतील या विषयातले त्यांना तर प्रश्न माहितीच असतो, तुम्हाला माहीत असणं अपेक्षित नाही. फक्त 22 एक आहे की ज्याच्यावर प्रश्न आउट ऑफ बॉक्सनी आला, नाही तर 18 आहे, 19 आहे, 20 आहे, 21 आहे, 22 नाही आहे, बाकी 23 पण आहे. ठीक आहे. हे तुम्हाला
माहितीच असावी, ज्यांना माहीत असेल त्यांना वेल अँड गुड, 1 मार्क अजून ते जास्त घेऊ शकतील. परंतु याच्यामध्ये पुन्हा रिस्क खूप असते. तुमचा प्रश्न येईल बरोबर किंवा नाही येईल माहीत नाही, किंवा याच्यासाठी तुम्हाला वेगळं पुस्तक वाचायची पुन्हा काही गरज नाही. आला प्रश्न तर सोडा, परंतु हे आपण याच्यासाठी दाखवतोय की याच्या पुढे तुम्हाला काही अभ्यास करायचा नाही. अशा प्रकारे हे जे आपण इथं दिलेले आहेत जे काही सिलेबस टॅलीच्या पुस्तकाचे वैशिष्ट्ये अगदी डीपमध्ये, आता हे पुन्हा मी वाचून दाखवण्यापेक्षा म्हणजे याच्यात जे काही लिहिलेलं आहे ऑब्व्हियसली मी ते सगळंच आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं असणारच आहे तुम्हाला, ठीक आहे. म्हणून तरी देखील तुम्ही हे पाहू शकतात की या पुस्तकाची काय वैशिष्ट्ये आहे आणि कोणत्या प्रकारे. आता तुम्हाला तर लक्षातच आलं असेल की जर का आपल्या हातात एक सिलेबसची कॉपी पडली की ज्यामध्ये आपल्याला प्रत्येक विषय नव्याने इंट्रोड्यूस, म्हणजे जे न्यू फ्रेशर्स असतील त्यांच्यासाठी तर अतिउत्तम पुस्तक आहे. आणि जे 3-4 वर्ष 4-5 वर्ष अभ्यास करतात त्यांच्यासाठी उपयुक्त तर आहेच, परंतु त्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून हे कळेल की आतापर्यंत आपण कुठं चुकत होतो. म्हणजे जसं की PYQच्या माध्यमातून आपण सार्वजनिक वित्त राज्यसेवेसाठी पण तेवढाच अभ्यास करतो किंवा संयुक्तसाठी पण तेवढाच अभ्यास करतो. तुम्हाला लगेच मर्यादा कळाली असेल आता या पुस्तकाच्या माध्यमातून की राज्यसेवेसाठी आता आपण तो अभ्यास करणं गरजेचं नाही, तेच वेटेज आपण लोकसंख्येला देऊ, नियोजनाला देऊ, पण सार्वजनिक वित्ताला काही नको. हां, प्रश्न आला तर तो सोपाच असणार आहे याच्या पुढे, ठीक आहे. त्याचं देखील तुम्हाला आतापर्यंतच्या अभ्यासाच्या आधारावर उत्तर देता येऊ शकतं. जसं की एक इतिहास विषय आहे, तर इतिहासमध्ये पण तुम्हाला माहिती आहे गांधीयुग अतिशय जास्त महत्त्व गांधीयुगला दिलेलं आहे इतिहासमध्ये. परंतु तुम्हाला देखील या गोष्टीचं आश्चर्य वाटेल की गांधीयुगावर आतापर्यंत संयुक्तमध्ये एकच प्रश्न विचारण्यात आला आहे. 2020 का 21ला प्रश्न होता पहा की ज्यावेळेस टिळकांचं निधन झालं होतं तेव्हा गांधीजींनी कोणती चळवळ सुरू केली होती. कदाचित नवीन फ्रेशर्स विद्यार्थी जरी असेल तरी तो याचं उत्तर देऊ शकेल. 1920ला कोणती असहकार चळवळ होती. त्याच्यामध्ये ऑप्शन पण एकदम सेमच दिले होते, सविनय कायदेभंग चले जाओ. तर कोणाला गेस करणं किंवा माहितीच, एवढा सोपा प्रश्न संयुक्तमध्ये विचारलेला आहे, तेही अशातच विचारला आहे 2020च्या आसपास. तर ठीक आहे, तुम्हाला लक्षात येतं त्याच्यासाठी गांधीयुगाचा सेपरेट अभ्यास करणं गरजेचं आहे का, तर तो गरजेचा नाही. इव्हन मी देखील सांगतो की माझं देखील महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक आहे, महाराष्ट्राचा इतिहास संदर्भ पुस्तक आहे, युनिक अकॅडमीतर्फे प्रकाशित झालेलं. त्याच्यामध्ये गांधीयुगाला मी अतिशय जास्त वेटेज दिलेले त्याही पुस्तकात. परंतु जेव्हा हे मी पुस्तक आत्ता तयार केलं यावर्षी, हे पुस्तक आल्यानंतर मला कळाले की गांधीयुगाचं पाहिलं तर संयुक्ताला वेटेज नाहीच आहे तेवढं, आणि आपण तर त्याच्यात 25 ते 30 पानं लिहिलेले आहेत. याचा अर्थ असं नाही की महाराष्ट्राच्या इतिहासासाठी गांधीयुग महत्त्वाचा नाही आहे, परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासायला तर तुम्ही पाहिजेच, ठीक आहे. त्याच्यासाठी संदर्भ पुस्तकात आपल्याला या प्रकारे कॉम्प्रोमाइज तर नाही करतायत. परंतु म्हणजे मला सांगायचं हे की एखादं पुस्तक लिहिताना किंवा एखाद्या लेखकाला पण ही गोष्ट लक्षात येणार नाही की जी या ॲनालिसिसनुसार सर्वसाधारण विद्यार्थ्यांना पण लक्षात येईल कोणत्या प्रकरणाचं महत्त्व हे कोणत्या परीक्षेसाठी कमी जास्त आहे. कारण गांधीयुग पाहू शकतो आपण, राज्यसेवेमध्ये त्याला जास्त वेटेज आहे, राज्यसेवा मुख्याला तर आहेच, संयुक्त मुख्याला तर आहेच, परंतु संयुक्त पूर्वला आहे का, तर नाही. मी पण त्या पुस्तकात त्या पुस्तकाची रचना कशी केली आहे, समजा गांधीयुग प्रकरण झालं 25-30 पानामध्ये पूर्ण आपण गांधीयुग हे प्रकरण दिले. परंतु त्या गांधीयुग प्रकरणाच्या नंतर जे आपण PYQ दिलेत ते सगळे दिलेले आहेत मिक्स, म्हणजे राज्यसेवा, संयुक्त, पूर्व, मुख्य सगळे आपण मिक्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये मला तर प्रश्न संख्या जास्त दिसली म्हणून मी त्याला दर्जा पण तेवढाच दिला 25-30 पानांचं. परंतु लक्षात येतं संयुक्तसाठी ते महत्त्वाचं नाही आहे. जसं की आणि राज्यसेवेला तर आपण गांधीयुग अभ्यासणारच आहोत. मग पुन्हा तो टाईम आहे राज्यसेवा पूर्वपासून, पूर्वची परीक्षा झाल्यापासून ते संयुक्त पूर्व, तेव्हा गांधीयुग नाही अभ्यासलं तरी चालेल, कारण ऑलरेडी तुम्ही तो अभ्यासलेला राज्यसेवेसाठी, त्याचा फायदा तुम्हाला ऑब्व्हियसली इथं होणारच आहे. पुन्हा नव्याने तो अभ्यास करायची गरज नाही. जसं की राज्यशास्त्र विषयामध्ये पण आणीबाणी प्रकरण एक आहे की आणीबाणीवर आतापर्यंत कंबाईनला म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षेत एकही प्रश्न विचारण्यात आले. आता तुम्हालाही आश्चर्य वाटेल, परंतु ही सत्यता आहे. कारण आणीबाणी हा प्रकरण आपण PYQमध्ये जो पाहतो, PYQ संचात, तर तो राज्यसेवेमध्ये त्याच्यात प्रश्न पडले, संयुक्त मुख्यमध्ये, राज्यसेवा मुख्यमध्ये, पण संयुक्त पूर्वला नाही पडलेले. मग याचा असा अर्थ नाही, आपण ते राज्यशास्त्र प्रकरणाचं जर का पाहिलं आहे पुस्तकात, त्याच्यामध्ये पण ते राज्यसेवेतही दिलेले, संयुक्तमध्ये पण दिलंच आहे आणीबाणी प्रकरण. परंतु आता जो संयुक्ताला प्रश्न येईल तो तुम्हाला 352, 356 आणि 360 हे जर का तुम्ही व्यवस्थित डिफरन्शिएट करू शकतात, काय तरतुदी आहेत राष्ट्रपतींसंदर्भातली किंवा आणीबाणी चालू करण्यासंदर्भात, बंद करण्यासंदर्भातली, 2 महिने 3 महिने, हा जर का तुम्हाला डिफरन्शिएट करता आली आणि त्याच्यामध्ये ॲड ऑन जर का तुम्ही 365 अजून जर का करू शकले, तुमचा आणीबाणी टॉपिक हा संयुक्तसाठी होऊन जातो कवर. म्हणजे तुम्ही आता परीक्षा म्हणजे
प्रश्न आला जरी तरी तो चांगल्या पद्धतीने टॅकल करू शकता, कारण ऑलरेडी राज्यसेवेसाठी तुम्ही तो अभ्यासलाच आहे. इथं फक्त तुम्ही एक प्राथमिक माहिती अभ्यासली आहे आणि एखाद्या प्रकरणावर प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेला नसेल तर येणारा प्रश्नाचा जो असतो तो डीप नसतो. हे आपल्याला कशातून, याच ॲनालिसिसमधून लक्षात येणार. ठीक आहे. तर माझी विनंती आपल्याला हीच असणार आहे की तुम्ही कोणतीही परीक्षेची तयारी करा, म्हणजे पूर्व, राज्यसेवा किंवा संयुक्त, याच्यामध्ये तुम्ही ज्या पण विषयाचा अभ्यास करत असणार, रोज आपण GS तर अभ्यास करतोच, जोही अभ्यास करत असताल त्या पर्टिक्युलर विषयातलं एखादं प्रकरण असेल, त्या प्रकरणाचा तुम्ही जेव्हा अभ्यास करायला पुस्तक घेतात, पहिले हे पास सिलेबसमध्ये काय दिले. ठीक आहे. सिलेबसमधले पॉईंट काय काय दिलेले आहेत, कोणत्या उपघटकांवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पूर्व परीक्षेत. कारण हे परीक्षेची तारीख डिक्लेअर झालेली आहे. ठीक आहे ना, म्हणजे आता जरी ती पुढे गेलेली असेल राज्यसेवेचीसाठी, तरी सुद्धा तो कालावधी सध्याचा जो आहे हा परीक्षेचा आहे. ठीक आहे. अशा याच्यात नवीन पुस्तक घेणं वगैरे या सर्व म्हणजे नवीन संदर्भ पुस्तक वगैरे या सर्व गोष्टी तुम्ही टाळून फक्त आता एक्झाम ओरिएंटेड राज्यसेवा पूर्व परीक्षेची काय रिक्वायरमेंट आहे, तिची काय डिमांड आहे, हे जर का तुम्ही या पुस्तकाच्या माध्यमातून अभ्यासून जर का त्याची तयारी करताल, तेवढंच करणं सफिशियंट आहे. बाकी मग पुन्हा संयुक्ताचा पण विचार नका करू. याच परीक्षेत जरी दिलं असेल संयुक्ताला किती प्रश्न आले किंवा काय, फक्त राज्यसेवाला माझ्याकडून काय अपेक्षित आहे आणि पैकी PYQ पण फक्त आणि फक्त राज्यसेवेचेच पाहता. आता तो वेळ नाही आहे की तुम्ही सगळे PYQ वाचत बसणार. ती संख्या कारण अतिशय मोठी, हजारांवर आहे ती संख्या. फक्त राज्यसेवेचे पहा PYQ त्या प्रकरणासंदर्भात कसे आले. तसं आपलं PYQ मंत्र देखील एक पुस्तक आलेले की ज्याच्या बाबतीत तुम्ही या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता. अजून एक व्हिडिओ तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये PYQ मंत्र पुस्तकाची माहिती दिली. याच पद्धतीने मी त्यात देखील सांगितलेलं आहे की त्या PYQ मंत्र या पुस्तकांच्या माध्यमातून तुम्ही कसा दोन्ही पूर्व परीक्षेचा अभ्यास करू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मला या गोष्टीचा अत्यंत जास्त आनंद होत आहे की तुमच्या पूर्व परीक्षेच्या प्रवासामध्ये माझा या पुस्तकाच्या माध्यमातून सिलेबस असेल किंवा PYQ या पुस्तकांचा अत्यंत चांगला मोलाचा वाटा ठरतोय. तुम्ही देखील पुस्तकाला जो प्रतिसाद दिला आहे, माझ्या या कामावर विश्वास ठेवलेला आहे आणि त्या माध्यमातून जे अभ्यास करतोय याच्यापेक्षा जास्त अजून काय पाहिजे. ठीक आहे. तर तुम्हाला देखील तुमच्या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.